सलामी स्पोर्ट्स निचोले. गोलंदाजी मार्क्सवर असेल धीरज बेलकडे. पहिला चेंडू घेऊन येतोय धीरज बेलकडे. चांगला तटावलेला चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले निवृत्ती कोलेकर. अमित पस्टे स्ट्राईक लेनला असतील. पुढचा चेंडू फुल टॉस आणि चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अति घाई संकटात नाही. अमित पष्टेकडून जी चुकी झाली. आणि चांगली गोलंदाजी करतोय धीरज बेलकडे. हा कोणे संघाला षटकारांसाठी बक्षीस नंतर लागणार आहे. फलंदाज पाठवायचा आहे सलामी स्पोर्ट्स निचोले. फलंदाजीसाठी जाते प्रणव. 5 षटकांचा सामना. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये जी विकेट गमावली ती निचोले संघाने. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. चांगली फलंदाजी गोलंदाजी करतोय कोणे संघ. तिसरा चेंडू. थोडी कोणी संघ काय करायची. तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय धीरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी संधी असेल पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेले. चेंडू टाकून झाले 3 आणि पहिल्यांदाच 1 धाव निघाली. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 1. आता कुठे श्री गणेशा झालाय तो निचोळे संघाचा. चांगला दर्जेदार स्ट्रोक्स मारला गेलाय आणि चौकार जाईल का. यस चौकार. पहिला चौकार. एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण फलंदाजी केली गेली. प्रणव 4 चेंडू आणि 5 धावा. अनिकेत स्ट्राईकला असेल. अनिकेत 4 चेंडू टाकून झाले. धावा झाल्या त्या 5. फुल टॉस आणि हाईट कमी पडली पण क्षेत्ररक्षण चांगलं. हा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले समीरने. थोडी हाईटचा प्रॉब्लेम झाला पण चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. चेंडू टाकून झाले 5. फुल टॉस चेंडू होता. शेवटचा अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेचा. धावा झाल्या 7. वा आणि खराब क्षेत्ररक्षण परंतु कॅच अगदी साधी कॅच होती परंतु असो फलंदाज मात्र बाद केलाय त्यानेच. विकेट दुसरी विकेटचं पतन झालं इथं. फलंदाजीसाठी जातोय सचिन. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 7. धीरज बेलकडचं अतिशय चांगली गोलंदाजी केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेले. थोडी रोहनपूर्णची मिस्टेक झाली पण त्यानंतर त्यांनी सुद्धा ती कव्हर केली. दुसरं षटक मार्गस्थ होते. महेश घाई करायची थोडीशी.
शाईन करते म्हणून का त्या गोलंदाजीसाठी येतोय त्या शाईन कर असेल नाही अर्धा रिप्लेट होत असेल तेव्हा. शुभम. वही घेता का जरा वही ती होती ती जाना तिथे राहता ना ये जाना पवन जर लाईन मध्ये अरे काय रे अरे इथं निघत पासून एवढं बिर्याणी फक्त बनवून ठेवा. चला दुसरे षटक मार्गस्थ होते शुभम जाधव. मॅन येतोय गोलंदाजी मार्क्सवर असेल आणि स्ट्राईकला असेल सचिन पस्टे. पहिला चेंडू शुभमचा आणि तो फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र समाचार घेता आला नाही. इथे विकेट मिळते. सचिन सुद्धा बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता. तीन फलंदाज मात्र बाद होत आहे. सलामी स्पोर्ट्स निचोले. सचिन सुद्धा बाद होतोय. त्यानंतर चौथा फलंदाज येतोय सई. राज. ओके फलंदाजीसाठी येतोय साईराज. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाले. चांगला तटावलाय चेंडू. एकच धाव दिली जाईल. धीरज बेलकडेचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावा झाल्यात 8. बनवायला बनवलं का त्याचा कागद शोधा ना. वही घेऊन गेलाय घरी. दुसरा चेंडू. तिसरा. वा सुंदर सुंदर गोलंदाजी केली जाते. शुभम जाधव. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. हॅलो वही कुठे आहे का भाऊ लॉस बनवा दे शेवटचे 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत. धावा झाल्यात मात्र 8. चांगला चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चौथा फलंदाज बाद होतोय. फलंदाजीसाठी जातोय अविनाश, एक जुना जाणता खेळाडू. उद्या मला नाही आता 10 ते 12 प्रॅक्टिकल आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये फक्त धावा आल्या ते 1 धाव. थोडी घाई करायची आहे शुभम. 4 चेंडू टाकून झालेत. धावा फक्त झाल्यात ते 8. चांगला तटावला चेंडूला. इथे मात्र चुकी झाली. इथे मात्र विकेट असती. शुभम जाधव कडून जी चुकी झाली. 1 धाव. धावा झाल्या तर 9. एका दुखेने काही फरक पडणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र एक चांगली विकेट मिळाली असती रनआउटच्या रूपानं. धावा झाल्यात 9. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातला. फलंदाज मात्र बाद. 5वा फलंदाज बाद होते का. हे काय यार
मग 5 विकेट नाही, 1 2 3 4 5 सैराज संघाच्या 5 विकेट गेल्यात आणि धावा झाल्यात फक्त 9. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या गेल्यात. फलंदाजीसाठी येतोय विनायक, तर गोलंदाजीसाठी येतोय या कोणेगावचा एक आयकॉन प्लेयर महेश जाधव. कोणेगावची खासियत सगळे जण फिल्डिंगला होतात. कोणतीही टीम असू दे, कोणेगावात 3 टीम आहेत. या तिन्ही टीमची एकच खासियत आहे का शेवटच्या बाउंड्रीवरून पण फिल्डिंग लावली जाते. हा एकच कॅप्टन नाही कोणेगावात, 33 जण कॅप्टन आहेत 3 टीमचं. बाहेरूनचं वेगळं ते मोजलेलं नाही, ते अनऑफिशियल. पहिला चेंडू घेऊन येतोय महेश जाधव. तेज तरार चेंडू असेल, बाउन्स चेंडू आणि इथे मात्र सन्मान दिलाय अविनाश पस्टे यांनी. एकच धाव. हा विनायक स्ट्राईकला असेल. 10 धावा झाल्यात. चला दुसरा चेंडू घेऊन येतोय महेश जाधव. चेंडू टाकून झालेत 2 निर्धाव चेंडू. फक्त धावा दिल्यात 10 धावा. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल महेश. विनायक स्लोवर चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल का नाही, गेलेला नाहीये, धावू शकताय. तीन चेंडू टाकून झालेत. चौथा चेंडू मार्गस्थ असेल. अविनाश पष्टेसाठी चांगला तटावलेला चेंडू आणि इथं झेल होईल, चुकी होणार नाही. आणि इथं 6वा गडी बाद होतोय सलामी स्पोर्ट्स निचोले संघाचा. सहा गडी बादच्या मोबदल्यात धावा झाल्यात त्या फक्त 10. 11. अविनाश पस्टेचा एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. चार चेंडू टाकून झालेत. या 4 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्यात त्या 2 महेशने. संघाच्या धावा झाल्यात निचोळे संघाच्या फक्त आणि फक्त 11 धावा. शेवट 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजीसाठी जातोय फलंदाज. चांगला स्ट्रोक्स पण इथं सुद्धा झेल होईल. आणि 7वा गडी बाद. 7 गडी बाद झालेत आणि दयेश जाते फलंदाजीसाठी. म्हणजे फक्त महाग ठरलाय गोलंदाज धीरज बेलकडे 7 धावा. बाकी सगळ्या गोलंदाजांनी 2-2 धावा दिल्यात. नाही चांगले फलंदाज बाद केलेत त्यांनी. कारण कदाचित अमित पष्टे जर स्ट्राईकवर असता तर कदाचित फरक पडला असता. हो लगेच टाकायला. हो लगेच. शेवटचा अंतिम चेंडू असेल. आणि खराब क्षेत्ररक्षण आणि धीरजने कदाचित ती एकच धाव दिली असती, ते 2 धाव दिले. समीर नामदे आता वय झाला, नको धावू जास्त. धावा झाल्यात फक्त 13 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 13. रोहन तरसे कधी येईल गोलंदाजीला? नाही. ओके ठीक आहे.
नाही, आम्ही वाट बघत होतो इथं. गेलाय ट्रिपला गेला. चौथाचे षटक मार्गत असतील. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल विनायक आणि दयेश यांची जोडी असेल. पहिला चेंडू धीरज बेलकडे, अव्वांतर धाव, 14 धावा. अजून एक वाईट टाकल्यानंतर ओव्हर चेंज केली जाईल कमिटीकडून. पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू मार्गस्थ होते धीरज बेलकडे. वा, चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू. यानंतर सेकंड राऊंडचे लॉट्स पडतायत. या इनिंग नंतर आम्ही सगळं जे विजेते संघ आहेत त्यांना आमंत्रित करतोय. वडवली संघ असेल, त्यानंतर आमगाव संघ असेल, कुडूस संघ असेल. डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू. गेलाय का? जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही धावू शकताय. 1 धाव, 15 धावा झाल्यात. सिंगल डबलने अगदी संघ चालतोय तो सालोमी स्पोर्ट्स निचोले. धावा झाल्यात त्या 15. चेंडू टाकून झाले 3. चांगला चेंडू, झेल बाद होईल. 8वी विकेट गेली. आता शेवटचे 2 विकेट्स असतील आणि ही मॅच सुद्धा लवकर आटपेल असं वाटायला लागलं. एक चित्र दिसायला लागले, कारण धावा झाल्यात फक्त 15 धावा झाल्यात. आणि फलंदाजीसाठी जातोय अजय. विनायक. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. आठ फलंदाज बाद झालेत या सलामी स्पोर्ट्स निचोले संघाचे. धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 15. 5वा चेंडू मार्गस्थ असेल. चांगला चेंडू आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 17. बघा, मगाशी 17 धावा झाली आणि खतरा होतो तो ऑलआउटचा. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातला. अजूनही एक षटक मार्गस्थ आहे. 2 धावा. 18 धावा झाल्यात आणि 1 धाव. 19 धावा झाल्यात. अजून एक शेवटचं षटक मार्गस्थ असेल. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येईल? रोहन तरसे. एक अनुभवी गोलंदाज रोहन तरसे, ज्याच्या वेगाची आम्ही चर्चा नेहमीच करायचो. शेवटचं अंतिम षटक असेल. धावा झाल्यात ते 19. 8 गडी बाद झालेत. फुल टॉस. पुन्हा झेलला संधी. चुकी होणार नाही. महेश जाधव आहे आणि 9वा गडी सुद्धा बाद होतोय. शेवटचा अंतिम बॅट्समन शिल्लक. आणि या मैदानावर आज तो रेकॉर्ड होईल का जो पहिल्या मॅच मध्ये कोंडले संघ ऑल आउट झाला. त्यानंतर शिवकृपा थोडक्यात वाचली आणि आता तो खतरा बनलाय तो निचोळे संघाला, कारण धावा झाल्यात 19. शेवटच्या अंतिम 5 चेंडू शिल्लक आहेत. कॉल लावू दे. पुढचा चेंडू. एक धाव.
20 धावा पूर्ण होत आहेत. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. पुन्हा 21. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अतिशय संत गतीने चालणारा हा सामना. तसं बघितलं तर कोणी संघासमोर तुम्ही मोठा आव्हान द्यायला पाहिजे होतं तर कदाचित मॅचला रंगत आली असती. अबोव 50. वा, नो लुक शॉट. चेंडू जुना आहे ना, जुना चेंडू. अंतिम चेंडू किती चेंडू झाले? शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. धावा 1-1 ने वाढतायत. पुन्हा एकच धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, या इनिंग मधला. आणि धावा मात्र झाल्यात 23. सर्व विजेते संघ आणि कोणी आणि निचोळे संघ या दोनला एक प्रतिनिधी इथे उपस्थित करा. आणि शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. शेवटच्या बॅट्समननी मारलेला हा षटकार. रोहन तरसे थोडस विचार करायला लागेल. कदाचित हा षटकार जर उशीर आला आहेत, सगळे आहेत. एफडीसी आहे, आमगाव आहे, वडवली आहे, पिंपळास आहे. ठीक आहे. दोन्ही संघांनी इथे टॉस साठी यायचे. दोन्ही संघांनी इथे टॉस साठी यायचंय कारण हा मॅच लवकर समाप्त होणार आहे. ज्याने काय 5 रचा होईल. चला घाई करायची आहे. टॉस साठी आमंत्रित करतोय दोन्ही संघ. कोण जुना बॉल जमा करायचा? त्या सामनास फिनिश करणारे लावले पण होते महेश आणि समीर. धावा झाल्यात निचोळे संघाच्या 29 आणि 30 असतील. चला घाई करायची. कोणी संघ जरा धावत जायचंय, वॉर्मअप करत जायचंय. महेश गोलंदाजी मार्सवर असेल सचिन. धावांचं आव्हान करायचं आहे ते असेल 30 धावा करायचे. 30 चेंडू आणि 30 धावा. अगदी 6च्या सरासरीने धावा करायचे. म्हणजे सलामी निचोले संघाचा पहिला चौकार आला तो दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतर शेवटचा एक षटकार आला एकमेव तो शेवटच्या चेंडूवर.
पहिली मॅच असेल आमगाव पवनसुत आमगाव आणि उमर 11 वडवली. काय क्लिक केलंय, फ्लिक केलंय, ही खासियत आहे महेश जाधवची. म्हणजे जास्त ताकदीचा वापर केला जात नाही. पहिल्या चेंडूवर चौकार गेलाय. टॉससाठी आमंत्रित करतोय पवनसुत आमगाव आणि उमर 11. टॉस करून घ्यायचंय लगेच. या टॉस करून घ्यायचंय. धीरज वेलकडे टॉस करून दे ना. आमगाव आणि वडवली. हा पुढील जे सामने असतील ते सर्व सामने 4 षटकांचे राहील. पहिला राऊंड जो आपण खेळवला गेलाय तो दुसरा चेंडू मात्र निर्धाव गेलाय स्लोवर. नाही, कारण समोर जो फलंदाज येतो स्वतः कट लागल्यावर बाहेर निघणार आहे. आम्ही त्याच्या सर्व मॅचेस बघितल्यात. स्वतःहून बाहेर निघणारा फलंदाज म्हणजे महेश जाधव. वडवली टॉस विन आणि फील्ड घेतले. आणि ते फलंदाज मात्र बाद होतोय. खाया पिया कुछ नाही. समीर नामदे मात्र बघा काळ वेळ बदललाय. ज्यांनी बऱ्याच जणांना आउट केलंय ना रनआउट, तो आज रनआउट झालाय. दिवस बदललेत. फलंदाजीसाठी जातोय तो फलंदाज धीरज बेलकडे, ज्याने मागच्या हंगामामध्ये सर्व मॅच खेळलाय. सर्व मॅचला फलंदाजी केली, ओपनिंग ती पण. हा त्यांनी कुठलीच सोडली नाही. MGPL, KPL, आदिवासी प्रीमियर लीग 4 धावा झाल्यात धीरजसाठी. हा पुढचा चेंडू, चौथा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण निवडले आणि 2 साठी धावतायत. शेवटचे चेंडू असेल. 6 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचा चेंडू असेल सचिन. गोलंदाजी चांगली केली. अगदी एक चौकार गेलाय पण त्याने जर कमबॅक केलंय. स्लोवर चेंडू आणि इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय धीरज बिलकडे तंबूच्या आचऱ्याला. फलंदाजीसाठी जातोय राकेश जाधव. महेश जाधव आणि राकेश जाधव. स्लोवर चेंडू म्हणजे पडल्यानंतर इथून आवाज दिला गेलाय. स्लोवर चेंडू. लाईनमन साठी गुरुनाथ तरशे यांचं खूप खूप कौतुक. 6 चेंडू आणि 6 धावा झाल्यात. 30 धावांचं माफक आव्हान असणार आहे आणि महेश जाधव मात्र दारोमदार असणार आहे. सगळी भिंत जी असते ना ती याच खेळाडूवर, कारण तो गेल्यानंतर डाव पत्त्यांच्या बिल्डिंग असते ना, पत्त्यांचा बंगला, त्याप्रमाणे कोसळतो. आणि हवा सुद्धा आले, वारा आलाय महेशच्या मदतीला. गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाज अनिकेत. 30 धावांचं आव्हान आहे, परंतु तो लढतोय संघ खऱ्या अर्थाने तो सलामी स्पोर्ट्स निचोले. कारण शेवटच्या बॅट्समनने जो षटकार मारलाय एक चांगला दर्जेदार होता. थोडीशी घाई करायची निसोळ संघ. 6 धावा झाल्यात. पहिल्याच चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र धीरजच्या 2 धावा, फक्त 6 धावा. अनिकेत गोलंदाजी मार्क्सवर असेल. महेश जाधव फलंदाजीसाठी
आणि इथे मात्र आणि फलंदाज बाद. ही चुकी केली होती महेश जाधवनी ज्या नाईट मॅच होत्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधली, आणि ती चुकी त्यांनी केली, पुन्हा एकदा केली. आणि फलंदाजीसाठी जातोय निवृत्ती. ही चुकी जी महाग पडली होती, अगदी आपण बघितलं असेल की आऊट नसताना बाहेर निघणं. हो, आमचा महेश जाधव आऊट असताना तर बाहेर निघतोच, आऊट नसताना पण निघतो. आता मात्र आशा पल्लवी झाल्यात सलामी स्पोर्ट्स निचोले. निवृत्ती कोलेकर दुसरा चेंडू घेऊन येतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. निवृत्ती कोलेकर चांगले फटकेबाजी करण्यात माहीर आहे, परंतु पहिला सीझन. आणि इथे निर्धाव चेंडू. बघा, हा प्रेशर वाढेल, प्रेशर वाढेल हा, कारण समोर निवृत्त रोहित होता. चेंडू टाकून झाले दोन्ही चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पुन्हा एकदा निर्धाव. सोपी मॅच आहे, 30 चेंडू आणि 30 धावा. मी तर 50 सांगत होतो, पण आता मला 30 पण जास्त वाटायला लागलं. गेम घेऊन खेळायची असते कधी. चांगला फटका तटावलाय, चांगला. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. डिक्लेअर झोन मध्ये तुम्ही गेल्यानंतर स्ट्राईक चेंज करायची की नाही हे बॅट्समन चॉईस असेल. चेंडू टाकून झाले 4 असतील, 4 इथे 0 इथे, कारण 2 निर्धाव, 7 धावा झाल्या 7. पाचवा चेंडू मार्गस्थ होतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी केली गेली अनिकेत कडून सलामी स्पोर्ट्स निचोल्यासाठी. स्ट्राईकला असेल राकेश जाधव. वा, काय तेच तर्रार गोलंदाज केले गेले, म्हणजे बॅट्समन बदलल्यानंतर गोलंदाजी बदलली गेली अनिकेत कडून. कारण निवृत्ती कोलेकरला जे स्लोअर वन टाकले गेले, त्यानंतर मात्र राकेशला अनपेक्षित जो बॉल टाकला गेला तो फास्ट, तेच तरार. आणि या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त अनिकेतने 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू असेल. आणि तो फलंदाज मात्र बाद होतोय. या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात अनिकेतनी 1 धाव आणि 2 विकेट मिळवल्यात. आता प्रेशर असणार आहे ते निवृत्ती कोलेकर आणि सिद्धू. रन किती आले? 7. अजून 23 पाहिजेत. चेंडू टाकून षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काय अनिकेतने अफलातून गोलंदाजी केली, 1च धाव दिली आणि या मॅच मध्ये कमबॅक केले. खरं तर खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी केली गेली. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार आला, त्यानंतर धीरज बेलकरने 2, 7 धावा. एक मिनिट, पहिल्या ओव्हरीत 6 होत्या, नाही 6 होत्या, 6च होत्या. 18 चेंडू आणि 23 धावा. बॉलर नेम कळवा आम्हाला. बॉलर्स नाव काय बॉलरचं? रोशन.
चला घाई करायची आहे. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क्सवर असेल. फलंदाज निवृत्ती कोलेकर. पहिला चेंडू रोशनचा. वाईट चेंडू. अवंतर धाव. पहिला चेंडू. अरे फुल टॉस. फुल टॉस सुंदर गोलंदाजी करतोय. 7 आणि 8 धावा झाल्यात. धावा झाल्यात 8. पहिला चेंडू. पुढचा चेंडू. आणि फलंदाज इथे मात्र स्वतः निघतायत. कट लागली आहे. बॅटिंग साठी येतोय रोहित. धावा झाल्यात. चेंडू टाकून झाले असतील 2. हो 8 झाल्यात. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर असेल रोहित. 22 पाहिजेत. सोळा चेंडू आणि 22 धावा. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल रोशन. तिसरा चेंडू मारलेला आहे. षटकार जाईल का? षटकार. बघा मॅच काढले कोणी तर रोहितनी. आहेत माहिती आपल्याला. धावा झाल्यात 14. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय रोहितने. चेंडू टाकून झाले 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडू असेल रोशनचे. 3 चेंडू. षटकार. रोहित यांनी जी चांगली फलंदाजी केली बघा काय तारले संघाला. कारण एका बाजूने मोठे फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर रोहितने मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिले. जुना बॉल द्यायचे. हा जुना बॉल दे. तू झाला 14 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. वय झाला आता तो धावील का? शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील या षटकातले. रोशनने मात्र खराब कामगिरी केली. जे अनिकेतनी करता आली त्याला मात्र तेवढी सातत्य राखता आलं नाही. तर रोहितनी मात्र खऱ्या अर्थाने कोणेकरांना वाचवलंय. याची गरज नव्हती. आता मात्र त्याचं काम त्याने केलेलं आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. हा थोडेसे विकेटकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे कोणीकरांनी. कारण विकेट बघितलं तर आपण विकेट गेल्या टोटली 5 विकेट. 5 विकेट. शेवटच्या अंतिम 2 चेंडू. शेवटच्या अंतिम 2 षटक असतील. बॅट्समन आहे धनंजय 6. एक मिनिट.
6 विकेट गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. सहा विकेट गेल्यात. शेवटचे अंतिम 2 षटक आणि त्यानंतर 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धाव. म्हणजे रोहितचे जर 2 षटकार आले नसते तर काय प्रेशर आला असता याची कल्पना करा. तीस चेंडू आणि 30 धावा करायच्या होत्या. या मैदानावरचं एक वैशिष्ट्य आहे की इथे 60 रन पण चेस होतील, पण 30 बॉल चेंडू मध्ये 30 धावा करणं कठीण आहे. यानंतर होणारा सामना असेल उमर 11 वडवली आणि त्यांच्या विरोधात असतील आमगाव संघ. अगदी वाड्याचे हे 2 टोक, एक पालघर एक ठाणे. टॉस झालेले. चला घाई करायची आहे. संघ निचोळ संघ पुन्हा गोलंदाजी मार्क्सवर असेल अनिकेत, ज्याने कमबॅक करून दिलं होतं मगाशी या निचोळ संघाकडून. 9 धावांची गरज असणार आहे. फक्त मागच्या जेव्हा षटकामध्ये 1 धाव दिली गेली. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे. नवीन चेंडू जमा करून द्यायचा आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी मार्क्सवर असेल अनिकेत. नको विकेट नको. फक्त 7 विकेट गेलेले बरोबर ना. 6. अकरा चेंडू आणि 8 धावांचा अतिशय माफक आव्हान आणि रोहन तरशेसाठी एक हाताचं काम, बाह्य हात का काम. दोन धावा. गचाळ क्षेत्ररक्षण निचोळेकरांचं. 6 धावा. 10 चेंडू आणि 6 धावा. वा काय प्लेस. चांगली 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 फलंदाजी करतोय रोहन तरसे. कदाचित प्लेसर साठी आता समीरची जागा घेईल काही वर्षात. समीर नामदे बाद झाला आज. म्हणजे बघा विचार करा, बदललं चक्र बदलतात. वा. आणि इथं मॅच सोडली का यांनी. नाही, एकच धाव अजून धावलेलं नाही. एक 27 झाल्यात. 3च धावांची गरज असेल. 4 चेंडू. शेवटचे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. माफक आव्हान असणारे. आणि झेलबाद. बघा मॅच हलक्यात घेण्याची चुकी कदाचित करू नका. रोहितचे जे 2 षटकार गेलेत ना, मॅन ऑफ द मॅच जिंकलो तर त्यालाच आहे. हा जिंकली तर हो. स्ट्राईकला असेल रोशन. कदाचित याच सामन्या याच षटकामध्ये मॅच फिनिश होणार आहे. चला घाई करायची संघ निचोळे.
आली का नाही निघली नाही दोन मॅच आहेत ना शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातला. 1 चेंडू आणि 7 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. झोपून घ्या आता बाहेर. पण एका बाजूला रोहन तरसे आहे ना, तर आम्ही बिंदास्त आहेत. हा काय नाही त्या वा, काय दर्जेदार गोलंदाजी केली गेली. फक्त ते 2 षटकार जर सोडले ना तर अफलातून कामगिरी केली निचोळे संघानं. घ्या आत्ता किमया करून दाखवायला लागणार आहे अमित अँड टीम. 3 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. कोण और कोण जर विचार करा फक्त ते 12 धावा गेल्या नसत्या, जर रोहितने ते 2 षटकार ठोकले नसते, कदाचित आज अवस्था कशी झाली असती. हा चेंडू साठी येते स्वतः अमित पस्टे. 1 षटक आणि 3 धावा. मोटर मारतो. शेवटचा अंतिम षटक. 3 चेंडू 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजसाठी असेल अमित. वा, दर्जेदार. 5 चेंडू आणि 3 धावा. अनुभव आहे. हे केस उन्हात पिकळेल नाहीत. अनुभव आहे. प्रत्येक नवीन खेळाडूने हे लक्षात ठेवा आणि त्या जुन्या खेळाडूचा सन्मान करा. कारण क्रिकेटमधले चढाव उतार त्यांनी बघितलेले आहेत. 5 चेंडू आणि 3 धावा. पाच चेंडू आणि 3 धावांची गरज. अमित. वा, चांगला फटका. इथे मात्र टर्निंग पॉइंट असता का? आणि इथे टर्निंग पॉइंट झाला असता जर कदाचित झेल झाला असता. आणि अगदी कोणेकरांच्या आमच्या छातीत धडधड झालं होतं जोपर्यंत कॅच सुटत नव्हती. आणि सगळ्यात कौतुक रोशनचं, ज्यांनी 2 रन धावल्या. हा, काय वेळ बदलला आहे. रोशननी 2 धावा काढल्यात आज. शेवटचा अंतिम धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 1 धाव. जर कदाचित तो कॅच झाला असता तर मॅच गेली असती. आउट असेल का? आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. शेवटचे 2 फलंदाज मात्र राहिलेत. एक शुभम जाधव, नाही स्मित जाधव. जर ती कॅच झाली असती ना. हा, आता रश्मित जाधव ग्राउंडवर बरेच फटके मारतो. आता मारून दाखव. 30 चेंडू आणि 30 धावा. रश्मित जाधव. हो, एक धावेची गरज असेल. 3 चेंडू आणि 1 धावा. 3 ना, 3 चेंडू. बघा, अनुभव पणाला लागलाय अमित पस्टेचा. काय खेळ झाला. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, त्याचा अनुभव मिळाला. 30 चेंडू आणि 30 धावा. 30 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असताना आज मॅच बघतोय तर 3 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. ही चुकी झाली. काहीच गरज नव्हती. या अगदी बॉल काउंट नसेल पण अपेक्षा नव्हती. बॉल काउंट नाही. आणि त्यांचाही ठीक आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन क्रिकेट अँड वॉर.
वी डोंट से लव. काहीच गरज नव्हती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. काय अमित पष्ट लढतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू ना. 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावाची गरज आणि लास्ट विकेट. हा शेवटची जोडी. शेवटची विकेट असेल आणि रश्मित जाधव आणि समोर असेल गोलंदाज अमित पष्टे. काय गोलंदाजी केली. 2 चेंडू का शेवटचे. अजून 2 बाकी आहेत. चेंडू राहिले 2. हा एवढी टफ मॅच कधी आम्ही बघितली नव्हती आजच्या दिवसामध्ये. छातीचे ठोके बिघडले. 30 चेंडू आणि 30 धावा म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं का महेश जाधव 1 का 2 ओव्हर षटकांमध्ये संपतील. शेवटचा बॅट्समन आलाय. बघा कसं ओळखलंय त्या. चांगला अनुभव बघा की त्याची बॅट फिरते. फटका लागला तर तो बाहेर येईल. कदाचित कॅच घेतली जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. बरोबर आहे. नाही जिंकण्यासाठी एव्हरीथिंग इज फेअर इन क्रिकेट अँड वॉर असं वाक्य. तुम्हाला जिंकायचं आहे ना तर तुम्हाला लढाई करावी लागेल. तुम्हाला लढावं लागेल. संघर्ष करावा लागेल. आणि इथं एक विजयी धाव काढली आणि इथं जिंकलाय कोणे संघ. काय आनंद आहे. शेवटच्या सेकंद. नको इज्जत काढत नाही. नको आपलीच इज्जत आपण काय काढायची. आपलीच आहेत ना सगळी. पण वाईट वाटतंय की जे महत्वाचे खेळाडू होते महेश जाधव, धीरज बेलकडे, राकेश जाधव यांच्यावर वारी आली. कोणावर